गावठी गाण्याची प्रॅक्टिस सुरू आहे काही. किरीश सारखा दिसतो का ना? तुमची भजी इकडे बनायला लागल्यात तर काय बोल जरा दोन शब्द. काय नाही. काय हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. तर आज रोशनशी गाण्याची प्रॅक्टिस करणार आहेत जरा. हा 1 2 3 गावठी गाण्याची प्रॅक्टिस सुरू आहे काही. 2027 मध्ये मे महिना येईल ना, त्या लग्नात येईल तेव्हा असा डान्स. आपले तिकडून आलेले आहेत मॅडम. ये पुढून काय तोंड दाखवा कामाला. पश्चात बरोबर. आता आपला डान्स दाखवणार आहे. किती करा जरा जरा दाखवा. रॉकस्टार चेन बिन घालून. चेन बघा ना किती तोल्याचे का नाही. ना पब्लिक मला नाही नसतंय. किरीश सारखा दिसतो का ना? मला नसतंय. तो गाईज मी यांना सांगितलंय कोण जास्ती पुशअप काढायचो का, जो जास्त पुशअप काढेल ना त्याला मी 5 रुपये देईन. चालेल का? तो गाईज मी पैसे लावले. जास्त पुशअप कोण काढतोय बघूया. त्याला आपले 5 रुपये चॉकलेट व 5 रुपयाच घ्या ना तुम्ही. अरे पण ते 6 रुपये बरोबर ना. 3 रुपये 1 रुपया सुट्टा नाही. आपले टार्गेट ये व्हिडिओ मध्ये ठेव. किती व्ह्यूज? हा जरा मला ना गाईज तुम्ही कमेंट पण करा. कमेंट मला काय येत नाही. आम्ही जरा कमीच ठेवतो. व्ह्यूज 500 कंप्लीट करा. तर गाईज 1K तरी वरती एक तरी व्हिडिओ घालवा. कारण की मी चॅनल आधी जरा स्टॉप केला होता, तर त्याचे आधीचे व्हिडिओ जात नाही 1K वरती. आता थोडा बंद झालाय तर म्हणजे जास्त व्ह्यू जात नाही. तर मला कमेंट नक्की करा, लाईक पण करा, सबस्क्राईब पण नक्की करा. तर चलो कोण आहे, कोण पुशअप काढणार आहे, आपले करणार आहे. कोण पार्टिसिपेट करतो. तू जा ना. हो ना, आम्ही पार्टिसिपेट परशा. ना आपलं जो जास्त काढल मी मोजन. तुम्ही जास्त काढाल का ना? व्हिडिओ लगेच पण तुला नाही ना, लगेच नाही खपवायचा. अरे लुंगोत तसा टचल्या गेल्यावा. अरे तुमची दोघांची नाही, यांची बारक्यांची दोघांची. हा कुमार तुम्हाला काढून हा अशा काढायचा. जो जास्त काढाल ना त्याला मी 5 रुपये देईन. ना तुझे का पैसे आहेत रा? व्हिडिओ चालूच आहे ना. जास्त वेळ टिकला ना त्याला मी 5 रुपये दे ना. 1 2 3 स्टार्ट. ऐसे लव पण आहे. आप देख सकते हो पम्या का बुंडा वरच रही. बोल झाला तू जिंकला असेल. तो गाईज याच्यामध्ये पम्या विनर झालेला आहे. पम्याच्या 11 आणि तुझ्या वेदांच्या 7. ज्यांची दोघांचे आता लावले कुमार वर्सेस रोशन. ते लांबच रे. मी सांगा 1 2 3 केल्यावर सांगू का 1 2 3. हा तिकडे सर का जरा व्यवस्थित पोझिशन बरोबर आहे का? थांबा. 1 2 3. काही बघू शकता दोघे पण एकूण टप देतात. जो जास्त पुशअप काढत त्याला 5 रुपये रोख. 5 रुपये. अरे उलटा काहीतरी टाका. रोशन आधीच गेलाय आणि कुमार जास्त टिकलाय म्हणजे त्याला 5 रुपये. गाईज माझ्याच दाढ दुखते ना, तर परशा माझ्यासाठी स्पेशल औषध कुठा लागलाय. कोणता गावठी आहे गावठी. काय गरम होत आहे. चलाल तर या. जास्त ना दुखत, थोडीशी दुखत आहे. आज माझी दाढ दुखत होती तर सध्या आता जरा बरं वाटतंय. तर त्याच्यासाठी आम्ही आज आता भजी बनवायचा प्लॅन बनवला आहे. तर बघू शकता आम्ही गोडे तेल आणि बेसन आणलेलं आहे. माझा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर आपण आता भजी बनवूया. लेट्स गो. गाईज आम्ही कांदे कापायला लावलेले आहेत. बघू शकता आम्ही कांदा आणि बटाट्याची भजी बनवायला लावल्यात. चला कापा फटाफट. ही आज कविता भजी बनवणार आहे.
तर बाकी मंडळी कुठे गेली? बाकी मंडळी सगळी पल्ल्यात कामा करायला गेल्यात, त्याला डायरेक्ट खायला येतील. काही जर मंडळी दुकानावर गेल्यात तर आम्ही इकडे लागलो भजी बनवायला. परशा रॉकस्टार बघू शकता, आमचा परशा रॉकस्टार. काय तिकडे स्टंट करतोस का वेदांत? तो गायज इकडे कांदे पण कापते आणि रडते पण. ची दुकानावरून मंडळी आले दे, चल खाऊ दे. काय काय आणले? मी खातो गुलाब जामुन दुकानावरचा. दे ना, काय काय खावा आणलीस का? तू खालीस का? कांदे कापून ठेवलेले आहेत बघू शकता. एवढा बेसन पुरेल का? हा बघ याच्यात किती असेल? 2 पुड्या नाही थोडस आहे. मी आता बटाटा कापतो. किती आणलेत बटाटी? काळा जमला मला रडवला. बटाटा कापतोय. गायस पूर्ण माझ्या डोळ्याला पाणी आलाय कांद्यामध्ये. कांदा ठेच बिडा. गायस पूर्ण डोला माझ्या पाण्याने भरलेला आहे. जास्तच कांदा झोंबायला लागलाय. बटाटा कापला तरी एवढा डोळ्याला पाणी आलाय कारण की कांदा आधीच कापून ठेवला नाही, त्याचा तो कांदा झोंबला. भाजी बनवणारी मेन माणूस आलेली आहे बघू शकता. तिच्या हाताला जास्तच चांगली चव आहे. चल पटापट काय भजी काप, बटाटा काप, कांदा कापून ठेवलाय. अगं ही 2 बटाट्यांची करू ना ती करू असं मी. कापा पटापट. लाल लाल बनव, लाल लाल दे जरा. तू लुंगली भेटते ते भाजी का? गाईस मी आता भजी करायला लावल्यात. यांना कुठं चलता येते का? यांना चलता येते का? खाताच पण म्हणून म्हणून नाही काय आमच्यावर. थोडासा कलर आलाय, लालसर कलर आलाय. बोलतो तुमची भजी इकडे बनायला लागल्यात तर काय बोल जरा 2 शब्द. काय नाही काय बघ आधी भजी कशी सांगा. आम्हाला जरा गरम आहेत. जास्त पेटली काय का? नाही अशी गोष्ट जास्तच कडक आहेत. जास्त शेपगा कडक. भजी बनवायला आल्यात. मम्मी आमची कामाला गेले. मम्मी आमची कामाला गेले तर त्याच्या आधी म्हणजे ती घरी यायच्या आधी पटापट आवरून सगळा का असा घरी काहीच झालेला आहे असं दाखवायचं आहे. बघत ना तू गाईच भजी चांगली झाल्यात. ऍक्च्युली आम्हाला आता कधी काय लग्नाला जायचंय? रविवारी लग्नाला जायचंय 12 तारखेला. तर आम्ही जाणार आहेत. पाऊस पडो किंवा नाही पडो पण आम्ही लग्नाला जाणार आहेत. म्हणजे आत्याच्या पोरीचा लगीन आहे. ते टपरीवरचं दुकानवाला असतात ते पोरे असतात का? ते गाई जे सांगतात म्हणजे या पोरी सांगतात का भजी काढायला पोरीच लागते, पण ते वडापाव कुठं पण मिळतात तिथं पोरी बिरी नसते, तिथं जेंट्स. असं सांग ना. गाईज आमच्याकडची लाईट गेलेली आहे ना. माझ्या मोबाईल मध्ये 22% चार्जिंग आहे. आता लाईट कधी येते काय सांगता येत नाही. आता बरं पाऊस उघडला तरी पण लाईट का गेली? कोण लाईट घालवणार कोण आहे? तो वायरमॅन काम असेल. गाईज आमचे मोबाईल चार्जिंग पण आता मॅडम सगळं माहिती. आजकाल जमिनीचा वापर करते. तर आपली कांदा भजी बनवून झालेली आहेत बघू शकता. आता आम्ही बटाटा भजी बनवायला लावल्यात. पण ते 2 पण तू नको तो काढते आता एवढा नको मेरे पाच त्याला लाग नाही मग. अगं मग पाणी सांगू होत. पण तुला काय सांगला होत सांग पाणी दे सांगला. पाणी दे सांगला पण माझ्या मुलं बेसन मध्ये पाणी जास्ती झालं आहे तर आता तेवढाच आमच्याकडे बेसन आहे त्याच्यामध्ये होऊन जाईल. त्या कर काहीतरी मिक्स कर होईल ना. आपला अंदाज कसा 1 नंबर. बस तेवढा वेळेला माफी मागत होता ना. आता की माझा हातात आमची भजी बनवून झालेली आहेत बघू शकता तुम्ही. तर आम्ही चाललो आता हॉलमध्ये भजी खायला. तर चला
गाईज बघू शकता आमची भजी आणि आमची मंडळी. चला बसून राहा पटापट, बसून राहा रुपले लवकर, हे वाट ना पटापट वाट. चला रांग लावा, रांग लावा. चला भजी वाटायला लावल्या आता किती किती वाटली नाही तर माहित नाही. ही पण घे ना भजी वाटायला लावल्या. तो गाईज भजी आता मी टेस्ट करतोय, हे लवकर. तो गाईज मी आता भजी टेस्ट करतोय, एकच देणार सध्या. कांदा भजी मस्त आहे. एवढी काय एकच देणार. तो गाईज माझ्या मोबाईलमध्ये आता चार्जिंग कमी आहे, लाईट आले तोपर्यंत मोबाईल चार्जिंगला ठेवतो. आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, सी यू.